बहिणी असं काय करताय तुम्ही? तुम्ही जर त्या भावेशशी बोललात तर सोलकडीचे खरे ओनर कोण आहेत हे कळेल ना आदित्यला. हा नाही, तुम्ही त्याची काही काळजी करू नका. आदित्यला काहीही कळणार नाही आणि ते काम आपल्यालाच मिळेल. वासू भाऊजी प्लीज मला नंबर द्या ना भावेशचा. अहो पण वहिनी, माझ्यावर विश्वास ठेवा वासू भाऊजी, प्लीज मला नंबर द्या ना. मधुरा, मधुरा. साहेब साहेब तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी तुमच्यासाठी चहा टाकते. चहा नकोय मला. मग दुसरं काय करू का? नाही, काही नकोय मला. काय कसं नको, काहीतरी करते ना. ते सगळं सोडा, मला सांगा मधुरा कुठे आहे? साहेब तुम्ही फ्रेश, मी त्यांना बोलवते. एक मिनिट शांत व्हा. मला काही करायचं नाहीये, मला फक्त एवढंच सांगा की मधुरा कुठे आहे? आदित्य काय झालंय? मधुरा, मधुरा, मला सांग तुझं जेवण झालंय? नाही का? पटकनावर आपल्याला बाहेर जायचं जेवण. अचानक म्हणजे काय झालंय? कारण मी आज खुश आहे. हो मला दिसतंय तू खूप खुश आहेस, पण खुश होण्यामागे काय कारण आहे? कारण आहे ना, कारण आदित्य फूड्सला रत्नेंचं कॉन्ट्रॅक्ट पुन्हा मिळालं. कसं काय? आय मीन ते तर काय ते सोलकडीला मिळालं होतं ना? ते कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळणार होतं. कोण कुठली ती सोलकडी कंपनी ते माझ्याकडून कॉन्ट्रॅक्ट हिसकावून घेणार? शक्यच नाहीये. मी त्यांना असं डील दिलं ना जे ते नाकारूच शकले नाही. म्हणजे नक्की काय ऑफर केलंस तू त्यांना? मधुरा, ते महत्वाचं नाहीये. डील आपल्याला मिळालं ना हे महत्वाचं आहे. तुला आनंद नाही का झाला? बॉस मला आनंद झालाय. कम ऑन, म्हणजे तुला सक्सेस मिळालाय मग मला आनंद कसं नाही होणार? आय मीन जस्ट खूप कॉंग्रॅच्युलेशन. साहेब अभिनंदन, अभिनंदन साहेब. थँक्यू, थँक्यू सो मच. चला आता आवर पटकन, आपण मस्त डिनर डेटला जाऊया. डिनर डेट? फक्त तू आणि मी. अरे पण आपलं डिनर रेडी आहे घरी. हे बघ, ते मला काही माहित नाही, तुला यावंच लागेल माझ्यासाठी. आणि असे मोमेंट पुन्हा पुन्हा येतात का? अरे हो, पण पण आपण उद्या किंवा परवा जाऊया ना. अजिबात नाहीये मधुरा. मला सांग, उद्या परवा पुन्हा ही मुवमेंट येणार आहे का? साहेब एक सुचू का? काही गरज नाही, आम्ही आमचं बघू काय करायचं ते. अरे तिला काय म्हणायचं एकदा ऐकून तरी घेऊया ना. साहेब तुम्हाला ताईंबरोबर वेळ घालवायचा आहे ना, आणि ताईंना घरच्या जेवणाचं टेन्शन आलंय. मग मी काय करते माहितीये का, थोडस गोडा धोडाचं करते. हा, तुम्ही मस्त पैकी जेवा. काय एका दगडात दोन पक्षी. हा, आयडिया वाईट नाहीये. हा, आणि आपल्यालाही कळेल ती कसं बनवते सगळं. एक्झॅक्टली. ठीक आहे, तुम्ही मस्त काहीतरी बनवा, मी आलोच फ्रेश होऊन. हा. हॅलो हॅलो, भावेशजी बोलतायत का? लग्न मंडपचे मॅनेजर? हो बोलतोय. काय काम आहे आपलं? मी सोलकडीची ओनर बोलते. हां बोला. ॲक्च्युली मी माझ्या असिस्टंटला तुम्हाला एक मेल पाठवायला सांगितला होता.
हो, तो मेल मिळाला आम्हाला, त्याच संदर्भात बोलण्यासाठी फोन केला मी. हो, पण मला वाटतं की मेलमध्ये मी सगळं क्लिअर केलंय. सो आता तसं काहीच बोलायला बाकी नाहीये. हो सर, ऍक्च्युली तुम्ही मेलमध्ये एवढंच मेन्शन केलंय की सोलकडी कंपनीकडून हे डील गेलंय आणि ते आदित्य फूड्सला मिळाले. पण हे डील सोलकडी कंपनीकडून का गेलंय हे नाही सांगितलं तुम्ही. म्हणून म्हटलं प्रत्यक्ष तुम्हालाच विचारावं. येस, यू आर राईट. बट डोंट वरी, आपण लवकरच परत एकत्र काम करू ना. किती दिले आदित्यने तुम्हाला? व्हॉट? काय किती दिले? तुम्हाला चांगलंच माहितीये मी कशाबद्दल बोलतेय. आदित्यने तुम्हाला किती लाच दिली? हे बघा, त्याच्याशी तुमचा काही संबंध नाहीये. तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा. आणि हो, जास्त हुशार बनायला जाऊ नका. अच्छा, म्हणजे मी खरं बोलते. तुम्हाला मराठी कळत नाही असं वाटतंय. आय सेड माइंड युअर ओन बिझनेस. तेच सर, बिझनेस साठीच फोन केलाय मी तुम्हाला. पण मला वाटतं आपला बिझनेस आता संपलाय. पण का? आज तर प्रश्न पडलाय मला. आपला बिझनेस का संपलाय सर? तुम्हालाही चांगलंच माहितीये बिझनेस अशा प्रकारे नाही होत. तुम्ही आम्हाला ऑर्डर दिली, अचानक काही न सांगता ती ऑर्डर आमच्याकडून कॅन्सल केली. का पण? ठीक आहे, आता तुम्हाला तुमचा कमीपणा ऐकूनच घ्यायचा असेल तर मलाही काही हरकत नाहीये. हो सर, आम्हाला आमचा कमीपणा ऐकून घ्यायला आवडेल. आम्हालाही कळू दे काय कमी आहे आमच्यात, म्हणजे आम्हाला इम्प्रूव्हमेंट तरी करता येईल. कसं आहे, आदित्य फूड्सचं नाव जरी आत्ता असलं तरी कामत फूड्सचं मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे. शिवाय एवढ्या वर्षांचा बिझनेस एक्सपिरियन्स आहे त्यांना. सो आम्हाला असं वाटतं की आमच्या सगळ्या मागण्या तेच पूर्ण करू शकतात. पण माणसांचं काय? हे बघा, माणसांशी आम्हाला काही देणं घेणं नसतं. आम्हाला फक्त प्रोडक्टशी मतलब आहे. एक मिनिट भावेशजी, तुम्ही आत्ताच म्हणालात की कामत फूड्सच्या आधीच्या कर्तृत्वामुळे तुम्ही त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट दिले आणि कामत फूड्स ही कंपनी त्यांच्या माणसांमुळे मोठी झाली. कोणत्याही कंपनीसाठी त्यांची माणसं खूप महत्वाची असतात. आणि आदित्यने त्या माणसांनाच त्या कंपनीच्या बाहेर काढलं. तर आदित्यने कामत फूड्सने कमवलेले सगळे कॉन्टॅक्ट चुकीच्या पद्धतीने वापरून आदित्य फूड्स ही कंपनी उभी केली. ज्या प्रामाणिकपणासाठी कामत फूड्स ओळखलं जायचं, तो प्रामाणिकपणा तर राहिलाच नाहीये कंपनी. ह्याचा अनुभव तुम्हालाही आलाच असेल. सर, आदित्यला फक्त प्रॉफिट हवंय आणि सोलकडी कंपनीला काम केल्याचं समाधान. प्रत्येक माणूस घरी जाताना समाधानाने गेला पाहिजे. आमचा पूर्ण विश्वास आहे या कंपनीवर, या माणसांवर. आणि ही सगळी माणसं देवाशिष कामत यांनी कमवलेली. एवढं कॉन्फिडेंटली कसं बोलू शकता हो पण तुम्ही? कारण माझा विश्वास आहे सर या कंपनीवर आणि या कंपनीतल्या माणसांवर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिस्टर देवाशिष कामत यांच्यावर विश्वास आहे माझा. तुम्ही तर असं म्हणताय जणू काही सोलकडी ही देव कामतांचीच कंपनी आहे. हो सर. वा, काय मस्त सुगंध येतोय. काय बनवतेस? गुपित कळेल थोड्या वेळाने. मग तर मला अजूनच भूक लागली आहे. तो आदित्य ना बोट चाटत राहिला.
बरं झालं मगाशी तू होतीस म्हणून मी वाचले, नाही तर तू खरंच घेऊन गेला असता का मला त्या डिनर डेटवर? अगं मी असेपर्यंत तो तुझ्या मनाविरुद्ध तुला कसा घेऊन जातो तेच बघते मी. पण ते रत्नेंचं डील आदित्यला नव्हतं मिळायला हवं. हे मीरा आणि वासुभाऊंना कळलं असेल का ग? हो ना, मला वासूचा फोन आला होता. खूप टेन्शन आलं असेल ना त्यांना. आदित्य आहे ना, त्याने नक्कीच काहीतरी करून हे मिळवलंय. त्याला एखादी वस्तू हवी असेल ना तर तो काहीही करू शकतो. मुर्दा बसवला त्याचा. हाय ग, मला ना मीराताई आणि वासूची काळजी वाटते. किती मेहनत घेतली होती त्यांनी या प्रोजेक्टवर. आता त्या आदित्यमुळे त्यांना सगळं पहिल्यापासून करावं लागेल. देव करो आणि ही डील सोलकडीला मिळू ग. म्हणजे सोलकडी ही देवकामतांची कंपनी आहे? नाही म्हणजे तसं नव्हतं मला म्हणायचं. मला माझा बोलण्याचा हा अर्थ होता की सोलकडी कंपनी उभी करण्यासाठी देव कामत यांनी आम्हाला खूप मदत केली. त्यांचे खूप उपकार आहेत आमच्यावर. कारण ही कंपनीच देवाशिष कामत यांच्या तत्वांवर उभी आहे. आम्हाला आमची माणसं खरंच खूप महत्वाची आहेत. आणि मी तुम्हाला खात्री देते, हे प्रॉमिस आदित्य फूड्स तुम्हाला नक्कीच देऊ नाही शकणार. पण तुम्ही जे बोलता ते करून दाखवालच ह्याची काय गॅरंटी? सर तुम्ही प्लीज विश्वास ठेवा आमच्यावर. आम्ही तुमचा अपेक्षाभंग नाही करणार. विश्वास ठेवेन मी तुमच्यावर, तेही तुम्ही बोलताय म्हणून. पण जर का यात काही गडबड झाली तर? आम्ही सोलकडी कंपनी बंद करू. तुम्ही नुसतंच बोलता की काही विचार पण करता हो? सगळा विचार करूनच बोलते मी सर. बघा हा, खूप मोठं प्रॉमिस देताय तुम्ही मला. हा शब्द आहे माझा. जर सोलकडी कंपनीकडून काही गडबड झाली तर आम्ही सोलकडी कंपनी बंद करू. एवढ्या कॉन्फिडंट बाईला नक्कीच भेटायला आवडेल मला. नक्कीच भेटू सर. हे डील एकदा पूर्ण झालं की भेटूच आपण. ठीक आहे, नक्कीच भेटू. मग लागा आता तुम्ही तयारीला. मी माझ्या असिस्टंटला सांगून तुम्हाला कन्फर्मेशनचा मेल पाठवतो. ओके चालेल सर, थँक्यू. हो, पण आता जरा पटापट कामं करावी लागतील कारण की आधीच खूप उशीर झालाय. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही मला पटकन एक चांगला मेनू पाठवा, म्हणजे मी क्लायंटशी तसं डिस्कस करून घेतो. म्हणजे पुढची तयारी करायला आपणही मोकळे. हो चालेल. मी लगेच तुम्हाला मेन्यू प्लॅनिंग आणि बाकी सगळं प्लॅनिंग पाठवते सर. ठीक आहे सर, तुमचे खरंच खूप आभार. आणि तुमचे पण. तुमच्या बरोबर काम करायला नक्कीच मजा येईल. माय प्लेजर सर. सेम इयर. थँक्यू सो मच. अहो, हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याच कंपनीला मिळणार होतं. अहो म्हणजे काय, मला माहित होतं ना त्यांना नक्की काय हवंय ते. बरोबर तेच दिलं मी त्यांना. अहो म्हणजे काय, दुसऱ्या मिनिटाला हे कॉन्ट्रॅक्ट आपल्या कंपनीला मिळालं होतं. सर ऐका ना, एक जरा इम्पॉर्टंट कॉल येतो. एक 5 मिनिटात तुम्हाला कॉल बॅक करू का प्लीज? बरं, नो प्रॉब्लेम. थँक्यू सो मच. या, हा, बाय. हॅलो सर, इतक्या लवकर कसा काय फोन केलात? कामच तसं अर्जंट होतं. इतक्या रात्री काय काम काढलंय? आपलं डील पुढे नाही जाऊ शकत. काय? पण असं कसं? झालं असं आहे की ते डील आम्ही परत सोलकडीलाच दिलं. तेच विचारतोय का? आपलं झालं होतं ना सगळं फायनल, मग असं कसं करू शकता तुम्ही?
का नाही करू शकत? सोलकडीशी डील झालेली असताना देखील आम्ही तुम्हाला ती डील दिलीच ना. मग आता तुमच्याशी झालेली डील कॅन्सल करून आम्ही परत सोलकडीला देतोय. सर ऐका ना काही कमी जास्त राहिलं असेल तर करू ना आपण मॅनेज सगळं. बोला ना तुम्ही. नाही 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 नाही, तसं काहीच नाहीये. पण सोलकडीकडनं काम काढून घेणं मला योग्य नाही वाटलं. म्हणून परत त्यांना दिलं आम्ही डील. हो पण कोण कुठली ती सोलकडी कंपनी? असं कसं काय डील त्यांना देऊ शकता तुम्ही? कसं करताय तुम्ही हे सगळं? हे बघा, तुम्ही चिडू नका, पण मी यात खरंच काही करू शकत. सॉरी. काय झालंय आदित्य? काय होणार आहे? तो भावेश फिरलाय. गव्हर्नमेंटचं आपल्याला मिळालेलं कॉन्ट्रॅक्ट त्यांनी सोलकडीला पुन्हा दिलंय. काय? मी असं कसं करू शकतो तो? म्हणजे तुमची डील लॉक झाली होती ना? तेच मी त्यांना विचारत होतो, पण अचानक त्यांना त्यांची तत्व आठवली आणि काय काय काही नाही. तो भावेश असं फिरेल असं वाटलं नव्हतं मला. साहेब कोण आहे तो भावेश? मला सांगा. त्याच्या दोन थोबाडात देते, चांगला पोपटासारखा बोलेल. आणि तुमचं ते काय डील आहे का डील तुम्हाला मिळून जाईल. हो जमाबाई, तुमच्या चाळीच्या नळावरचं भांडण नाही आहे, बिझनेस आहे, कळतं का? आदित्य तू शांत हो, आपण काहीतरी मार्ग काढू. नाही तो तर काढावाच लागणार. कॉन्ट्रॅक्ट देत आहे. आदित्य अरे शांत घे ना. ते बघ एवढं सगळं केलंय. ज्या कारणासाठी ते बनवलंय ते कारण शिल्लक राहिलं नाही आता. तुम्ही जेव्हा हे बघतो माझं काय करायचं. माझी प्रार्थना सफल झाली. वासूला किती आनंद होईल ना. तोंड गोड कर. तू म्हणले अजून एक खाऊ का? हळू. चिअर्स टू मीरा वहिनी. हा तुम्ही म्हणालात ते. अगं मा, असं करतात म्हणजे दारू प्यायच्या आधी असं करत असतात. तुला काय माहित? तू काय दारू पितो? नाही अगं तसं नाही. काय मा, तुला काही सांगायला गेलं ना तू एकदम टोकाचीच भूमिका घेतेस. तू गप्प बस. मला सगळं कळतं. तू जर का दारू प्याला ना तर कोथळाच बाहेर काढीन. मा आता सोलकडीचा विषय चाललाय ना. मग नशीब तुम्हा दोघांना कळलं विषय सोलकडीचा आहे ते. ही बघ ही मा. अरे तुमचं काय चाललंय? मीराताई आणि वासुदादांचं कौतुक करा जरा. नाही, खरं कौतुक मीरा वहिनींचंच. आज जे काही त्यांनी त्या माणसाला हँडल केलं ना, वाखाणण्याजोग आहे. मी काही वेगळं केलेलं नाहीये. जी काही खरी परिस्थिती होती तीच सांगितली आणि त्यांना ती पटली. हे असं आहे यांचं, कुठल्याही गोष्टीचं ना क्रेडिट घ्यायला नको. हो, आता मी काही केलं असेल तर क्रेडिट घेईन ना. हा एकदम माझ्यासारखं निस्वार्थ. हा? ए मा तो आदित्य तुला काही बोलला नाही का? म्हणजे त्याला कळलं असेल ना की त्याच्या हातून एवढं मोठं डील गेलंय ते. हा हो ना. आधी जाम खुश होता. जसा फोन आला आणि त्याला कळलं की त्याची डील कॅन्सल झाली, असा चिडला, लाल झाला. जेवण अर्धवट सोडला आणि निघून गेला. मी आणि मधुरा एवढं खुश झालं ना, आम्ही गुलाबजाम खाल्ले. काय तू गुलाबजाम केले होतेस? अगं मग मला का नाही आणलेस? तुला माहितीये ना मला गुलाबजाम किती आवडतात ते. हा म्हणजे मी विचार केला होता, पण आम्ही सगळे संपवले ना. मा मी कधी खाणार आहे तो गुलाबजाम? तू पण यांच्यासारखं काम केल्यावर. एक मिनिट. त्या आदित्यला उल्लू बनवतो ना, हे चांगलंच काम करतो मी बरं का. हा पण त्याने आदित्यमध्ये काहीच फरक पडत नाहीये. तो आणखीन बिघडत चाललाय.
पण त्याच्या हातून आता डील गेलंय हे त्याला कळल्यानंतर तो उलट सुलट काहीतरी नक्कीच करणार. नाही तो करणार. खूप राग आला असणार त्याला, कुणावर तरी बरसायची वाट बघत असणार. फक्त आता ती मधुरा नसावी एवढीच काय ती इच्छा.